चलो वेलकम टू द सिव्हिल टेक. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत स्टोन मेसनरी. थोडक्यात मेसनरी त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, एक स्टोन मेसनरी आणि एक ब्रिक मेसनरी. ठीक आहे, लेट अस स्टार्ट विथ द मेसनरी. मेसनरी, ठीक आहे. हे मेसनरी म्हणजे काय असतं? मेसनरी म्हणजे काय असतं? द ब्लॉक्स which are used for the construction of building. ठीक आहे. काय म्हणलं मी? व्हॉट इज मेसनरी? मेसनरी इज नथिंग बट अ ब्लॉक्स. कोणते ब्लॉक तुम्ही कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग साठी वापरता त्याला म्हणायचं मेसनरी. जर तुम्ही स्टोनचे ब्लॉक्स वापरत असताल तर त्याला मी काय म्हणणार? स्टोन मेसनरी. आणि जर तुम्ही ब्रिक वापरत असताल तर तुम्हाला त्या मेसनरीला म्हणायचंय ब्रिक मेसनरी. ठीक आहे, काय म्हणायचं त्या मेसनरीला? ब्रिक मेसनरी म्हणायचं. ओके, so there are two types of the masonry. First is stone masonry and second is brick masonry. तर आता याच्याबद्दल आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन थोडीशी बघायची आहे. स्टोन मेसनरीचे अजून टाईप पडतात ते आपण बघूयात. ठीक आहे, लेट अस स्टार्ट विथ द स्टोन मेसनरी. स्टोन मसनरी. जर तुम्ही बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनसाठी स्टोनचे ब्लॉक्स जर यूज करत असताल तर त्याला म्हणायचं स्टोन मेसनरी. ठीक आहे, आता या स्टोन मेसनरीमध्ये दोन टाईप पडतात. एक रबल मेसनरी आणि दुसरा आहे ॲशलार मेसनरी. काय? एक स्टोन आणि दुसरा आहे ॲशलार मेसनरी. ठीक आहे, आता आपल्याला एक एक टाईप बघायचा आहे. पहिले रबल मेसनरी काय बघू, नंतर ॲशलार मेसनरी काय ते बघूयात आपण. ठीक आहे, लेट अस स्टार्ट विथ द रबल मेसनरी. रबल म्हणजे काय असतं? या रबलचा मिनिंग सांगतो तुम्हाला. रबल म्हणजे इरेग्युलर शेप ऑफ स्टोन. जर तुमचे जे दगड तुम्ही बांधकामाला यूज करताय त्यांचा शेप हा काहीतरी फिक्स नसेल, इरेग्युलर असेल, तर त्या ठिकाणी जर तुम्ही इरेग्युलर शेप ऑफ स्टोन असे दगड वापरून जर एखादं कन्स्ट्रक्शन करत असताल तर त्याला म्हणायचं रबल मेसनरी. रबल म्हणजे इरेग्युलर शेप स्टोन. मग याची विड्थ हाईट कितीपर्यंत पाहिजे? तर साधारण 300 ते 500 mm लेवल्ड स्टोन हे आपण वापरतो. कुणासाठी? कन्स्ट्रक्शन ऑफ स्टोन मेसनरी. म्हणजे तुम्हाला इमॅजिन होतंय का? सपोज तुम्हाला स्टोन मेसनरीची वॉल करायची आहे आणि स्टोन मेसनरी मध्ये सुद्धा तुम्हाला रबल मेसनरी वापरायची, तर तुम्हाला असे काहीतरी या साईजचे मस्तपैकी कसे हे असे दगड तुम्हाला तिथं दिसतील. तुम्हाला त्याला काही शेप नाही द्यायचा आहे. तुम्हाला फक्त एवढं ठेवायचंय की यांची जी लेवल आहे, यांची जी लेंथ, विड्थ, हाईट जे काय आहे हे 300 ते 500 mm पर्यंत ठेवायचं. ठीक आहे, अशी रबल मेसनरी, असे इरेग्युलर शेप ऑफ स्टोन वापरून जर तुम्ही एखादी वॉल कन्स्ट्रक्ट करत असताल त्याला तुम्हाला म्हणायचं आहे द वॉल इज कन्स्ट्रक्टेड युजिंग द रबल मेसनरी. ठीक आहे, बघा आता मी एकदा पुन्हा सांगतो. रबल मेसनरी म्हणजे काय? इरेग्युलर शेप ऑफ स्टोन तुम्ही वापरता आहात कन्स्ट्रक्शन ऑफ वॉल साठी तुम्ही इरेग्युलर शेप ऑफ स्टोन वापरलं त्यालाच म्हणायचं रबल मेसनरी. इरेग्युलॅरिटी लेवल लाईज इन बिटवीन 300 ते 500 mm च्या मध्ये तुमच्या स्टोनची इरेग्युलॅरिटी असली पाहिजे. तुम्ही काय करणार? खाली पहिले बेड देणार कॉन्क्रीटचा, मस्तपैकी खाली बेड द्यायचा.
या बेडवर एक स्टोन ठेवणार, इरेग्युलर साईज मध्ये टाकणार कॉन्क्रीट, सिमेंट मॉर्टर, याच्यामध्ये काय टाकणार, सिमेंट मॉर्टर टाकणार, मग अजून दुसरा स्टोन ठेवणार, मग अजून मध्ये मॉर्टर, मग अजून स्टोन, मग अजून इथे मॉर्टर. मग अशा प्रकारे जर तुम्ही एखादं कन्स्ट्रक्शन केलं असेल विथ द इरेग्युलर शेप ऑफ स्टोन, देन इट इज कॉल्ड ॲज अ रबल मेसनरी. एक्झाम मध्ये हे लक्षात ठेवा. 300 ते 500 mm लेवल्ड स्टोन आपण इथे वापरतो. सो दिस इज अबाउट द रबल मेसनरी. या आता दुसरी मेसनरी कोणती सांगितली मी, ॲशलार मेसनरी. काय सांगितली दुसरी मेसनरी, ॲशलार मेसनरी. मग एका मेसनरीमध्ये इरेग्युलर शेप आहेत, तर दुसऱ्या मेसनरी ऑब्विसली काय असणार आहे, रेग्युलर शेप असणार आहेत. ॲशलार मेसनरी. ॲशलार मेसनरी मध्ये काय सांगितलं मी, रेग्युलर साइज ऑफ स्टोन इज यूज्ड. किती रेग्युलर, तिकडे किती होतं, इरेग्युलॅरिटी लाईज बिटवीन किती होतं, 300 ते 500 होतं ना तिकडे, म्हणजे कुठे, रबल मेसिनरी मध्ये. इकडे स्टार्टिंगच 250 पासून आणि एंडिंग आहे 300 mm पर्यंत. 250 ते 300 mm साईजचे दगड जे की रेग्युलर साईज मध्ये आहेत, असेच स्टोन तुम्हाला इथे यूज करायचे. ठीक आहे, 250 ते 300 mm आकडा लक्षात ठेवा. याची फिगर मी तुम्हाला जरा ड्रॉ करून दाखवतो मस्त पैकी. हे ब्रिक्स नाही आहेत बरं का, हे तुम्ही रेग्युलर शेपचे दगड डिझाईन केलेत मस्तपैकी. अशा शेपचे तुम्ही दगड डिझाईन केलेले आहेत, हे ब्रिक्स नाही आहेत, हे आहेत दगड आहेत रेग्युलर साईजचे. साईज लाईज बिटवीन 250 mm टू 300 mm. सो अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन जे दगडाचं असेल, रेग्युलर साईजचं असेल, 250 ते 300 mm मध्ये लाय करत असेल, त्याला मी म्हणणार ॲशलार मेसनरी. चला मग स्टोन मेसनरीचे तुम्ही 2 पार्ट बघितले. एक कोणता पाहिला पार्ट, एक पाहिला तुम्ही रबल मेसनरी, दुसरा पाहिला ॲशलार मेसनरी. म्हणजे आता इथे स्टोन मेसनरी कंप्लीट झालं. आता मग कुणाकडे वळावं लागेल, मला वळावं लागेल ब्रिक मेसनरी मध्ये. ब्रिक मेसनरी मध्ये. आता मजेदार एक गोष्ट सांगतो, या गोष्टीवरनं तुम्हाला ब्रिक मेसनरी आयुष्यभर लक्षात राहील. ठीक आहे, बघा गोष्ट बघा. इंग्रज म्हणजे ब्रिटिश, बरोबर ना, इंग्रज म्हणजे ब्रिटिश यांची नेहमीची एक सवय अशी आहे की एखाद्याने इन्व्हेन्शन केलेलं असेल, त्या इन्व्हेन्शनचा पुढचा टप्पा शोधायचा आणि ते इन्व्हेन्शनच स्वतःच्या नावावर करून टाकायचं. जसं असं म्हणतात की, मला नाही माहिती आता याच्यात किती खरं आहे, पण जस्ट एक आपल्याला एक्झाम मध्ये मार्क मिळवायचे, त्याच्यासाठी मी जे लॉजिक सांगतो ते डोक्यामध्ये ठेवा. जसं असं म्हणतात की आपल्या भारतामध्ये सुरुवातीपासूनच विमान जे आज आपण बघतो ना, हे विमान सगळे भारतात जे लोक होते, रावण वगैरे यांच्याकडे ना मस्त छानपैकी विमान होते असं म्हणतात. तर असं म्हणतात की यांच्याकडे विमान होते. मग हे जे युद्ध वगैरे झाले, महाभारत नाही चुकून आलं, हे जे युद्ध वगैरे झाले याच्यामध्ये हे सगळं लोप पावलं म्हणजे विनाश होऊन गेला आणि ते विसरून गेले की आपल्याकडे विमान पण होतं. मग या इंग्रज लोकांनी काय केलं, या विमानाला डेव्हलप केलं आणि स्वतःच्या नावावर इन्व्हेन्शन लावून घेतलं की विमान पण आम्ही तयार करून दाखवलं. सर याचा इथे काय रोल आहे, तुम्ही काय इथे आम्हाला सांगताय, इंजिनिअरिंगचा आणि या विमानाचा काय संबंध झिरो आहे. फक्त मला ना लॉजिक सांगायचं होतं तुम्हाला. लॉजिक हे आहे की इंग्रज म्हणजे इंग्लिश लोक हे काय करतात की आपण जे शोध लावलेले आहेत त्याचे शोध हे पुढे कॅरी फॉरवर्ड करतात आणि तो शोधच स्वतःच्या नावावर घेतात. बर, कळालं. मग याचा इथे काय यूज आहे, इथे यूज आहे तो समोर आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सध्यापुरतं तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, इंग्लिश लोक आपण लावलेला शोध स्वतःच्या नावावर डेव्हलपमेंट करतात. आपण लावलेल्या शोधाची त्याच्या समोर डेव्हलपमेंट करतात आणि अख्खा शोधच पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आपल्या नावावर करतात. एक पॉइंट. दुसरा पॉइंट,
दुसरा पॉईंट असा की इंग्लंडमध्ये आजही त्यांच्याकडे राजेशाही आहे, असं तुम्हाला माहिती आहे. त्यांच्याकडे क्वीन आहे, बरोबर ना. त्यांची ते मला नाही माहिती, लक्षात नाही, काहीतरी क्वीन एलिझाबेथ का विक्टोरिया असं काहीतरी नाव दिले. आता मी काय त्याच्यामध्ये घुसत नाही, मला लॉजिक तुमचं डेव्हलप याच्यासाठी करायचंय की तुम्ही या लेक्चरच्या शेवटी तुम्ही मला म्हणताल की सर तुम्ही जे लॉजिक सांगितलंय त्यांनी माझ्या डोक्यामध्ये फिक्स बसलंय की हे असेल तर हेच आहे. ओके, मी दोनच गोष्टी सांगितल्या. आपण लावलेला शोध त्याला समोर कॅरी फॉरवर्ड करून अख्खा शोधच आपल्या नावावर करून घेण्याचं काम हे इंग्लिश लोक करतात. दुसरं, इंग्लंडमध्ये आजही राजेशाही आहे, आजही त्यांच्याकडे क्वीन म्हणजे राणीला मानतात. ठीक आहे, म्हणजे असं नाहीये की तिथे पंतप्रधानांचं सगळं ऐकतात. त्यांची जी राणी आहे त्यांना सुद्धा आज खूप मोठा मान आहे. सो इंग्लिश इज इक्वल टू क्वीन, इंग्लिश इज इक्वल टू मॉडिफिकेशन ऑफ द एक्झिस्टिंग स्ट्रक्चर. English is equal to queen and English is equal to modification of the existing structure. बस हे 2 पॉइंट लक्षात ठेवा, संपलं तुमचं. काही लक्षात ठेवायची आता गरज नाही, हे 2 पॉइंट लक्षात ठेवले, संपला. आता सगळं 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 तुम्हाला लगेच लक्षात येईल. स्टार्ट करूयात ब्रिक मेसनरीला. ब्रिक मेसनरी मध्ये काय होतं पहिलेच सांगितलं, मी डबल नाही सांगणार, तरी एकदा तुमच्यासाठी सांगून देतो. ब्रिक मेसनरी म्हणजे अशा प्रकारचं बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन जिथे तुम्ही ब्रिक वापरता. कन्स्ट्रक्शन साठी जर ब्रिक वापरत असाल ब्रिक मेसनरी, कन्स्ट्रक्शन साठी स्टोन वापरत असाल स्टोन मेसनरी. स्टोन बघून घेतलं, 2 टाईप बघून घेतले. या आता ब्रिक कडे, ब्रिक मध्ये मेसनरी साठी 3 टाईप आहेत. ठीक आहे, 3 टाईप आहेत, त्याला आपण बॉन्ड म्हणतो. ठीक आहे, सो देअर आर 3 टाइप्स ऑफ बॉन्ड. 3 नाही, 4 टाइप्स ऑफ बॉन्ड. 4 टाइप्स ऑफ बॉन्ड्स आर देअर. आपल्याला हे 4ही टाइप्स बघायचे. ठीक आहे, चला. सगळ्यात पहिला टाइप आहे, टाइप्स ऑफ बॉन्ड म्हणू आपण इथे, टाइप्स ऑफ बॉन्ड. सगळ्यात पहिला बॉन्ड आहे स्ट्रेचर बॉन्ड. स्ट्रेचर बॉन्ड. ठीक आहे. दुसरा आहे हेडर बॉन्ड. हेडर बॉन्ड. तिसरा आहे इंग्लिश बॉन्ड. कोणता? इंग्लिश बॉन्ड. चौथा आहे फ्लेमिश बॉन्ड. काय आहे चौथा? फ्लेमिश बॉन्ड. ठीक आहे ना. आता हे बॉन्डला चालू करण्या अगोदर मी तुम्हाला एक ब्रिक काढून दाखवतो. ही ब्रिक आहे. ठीक आहे ना. याचा मी तुम्हाला 2 डायमेन्शनल व्ह्यू म्हणजे 2D व्ह्यू दाखवलाय. मला प्रयत्न करायचा आहे तुम्हाला 3D व्ह्यू दाखवायचा. ठीक आहे, बघू जमतो का. जमला. ओके, हे जे तुम्हाला दिसतीये साइड, याला म्हणायचं स्ट्रेचर. काय म्हणायचं? स्ट्रेचर. हे मी माझ्या मनाने सांगतोय, असं वाक्य कुठेही इथं असं कुठेही तुम्हाला पुस्तकात सापडणार नाही. हे मी माझ्या मनाने लक्षात ठेवायसाठी ट्रिक डेव्हलप केली. हा जो साइड फेस आहे विटेचा, हा जो साइड फेस आहे विटेचा, याला म्हणायचं स्ट्रेचर. आणि हा जो एंड फेस आहे विटेचा, त्याला म्हणायचं हेडर. ठीक आहे. ओके, एवढं डोक्यात फिक्स. याच्यावरनं मी एकच गोष्ट सांगेन तुम्हाला. विटाबद्दल म्हणजे ब्रिक बद्दल मी याच्या अगोदर सांगितलं होतं ना, 9x9x19 सेंटीमीटर ही विदाउट मॉर्टर डायमेन्शन असतात ब्रिकचे, आणि विथ मॉर्टर 10x10x20 सेंटीमीटर हे विथ मॉर्टर असतात. बरं का, हे डोक्यामध्ये फिक्स ठेवायचे. आपण शिकलेलो हे मागे. ब्रिक काढली, तुम्हाला स्ट्रेचर दाखवलं, हेडर दाखवलं. आता हे दाखवण्याचा उद्देश असा की हे तुमच्या लक्षात राहिलं ना, हे लक्षात राहू द्या बरं का. मी हे जे की पॉइंट सांगितले त्याच्यामुळे हे तुम्हाला बॉन्ड तुमच्या डोक्यामध्ये फिक्स बसतील. त्याचा जो साइड फेस आहे और लेंथचा जो फेस आहे त्याला म्हणायचं स्ट्रेचर, आणि जो हाईटचा जो फेस आहे त्याला म्हणायचं हेडर. ठीक आहे. आता ब्रिक कळाली आपल्याला, स्ट्रेचर हेडर कळालं. सगळ्यात पहिला बॉन्ड बघूयात आपण. कोणता बॉन्ड येतो? स्ट्रेचर बॉन्ड. स्ट्रेचर बॉन्ड म्हणजे ऑब्व्हियसली आता तुम्हाला मी काय सांगितलं, स्ट्रेचर काय असतं, हेडर काय असतं सांगितलं. एक वॉल तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायची आहे. या वॉलमध्ये
या वॉलमध्ये तुम्हाला ब्रिक्स लावायचेत, मस्तपैकी लेअरने ब्रिक्स लावायचेत. तर जर हा बॉन्ड स्ट्रेचर बॉन्ड असेल, मस्तपैकी तुम्हाला सगळे स्ट्रेचर टाकायचेत. काय टाकायचे? स्ट्रेचर. काय टाकायचे? स्ट्रेचर. आता काय होतं की हा स्ट्रेचर आहे ब्रिकचा, हाच स्ट्रेचर मी याच्यावर टाकला तर पुन्हा सेम ही लाईन अशी येईल, मग पुन्हा सेम ही लाईन अशी येईल, सेम अशी लाईन. आपल्याला ना स्ट्रक्चरला स्ट्रेंथ येण्यासाठी ही कंटिन्युटी ब्रेक करावी लागते. म्हणजे जर मी अजून एक याच्यावर असंच पुन्हा ब्रिक टाकली, सेम अशीच इथे टाकली, अशीच टाकली, अशीच टाकली, अशीच टाकली, अशीच टाकली, अशीच टाकली, अशीच टाकली, तर काय होतं, या भिंतीला जर मी लात मारली, ह्या भिंतीला लात मारली ना, ती डायरेक्ट या इथून ब्रेक होती. सेम हिअर, इथे लात मारली तर इथून ब्रेक होती. तर ही जी कंटिन्युटी असते ना ब्रिकची, ही आपल्याला ब्रेक करावी लागते. ती ब्रेक करण्यासाठी आपण कधीही एकाच्या वर एक स्ट्रेचर नेहमी देत नाही, आपण ही कंटिन्युटी ब्रेक करतो. या ब्रेक करण्यासाठी आपण काय करतो ते सांगतो तुम्हाला. हे बघा, ही वॉल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायची आहे. या वॉलमध्ये आपल्याला ब्रिक टाकायचे आहेत. कोणत्या बॉन्डच्या पद्धतीने टाकायचे आहेत? स्ट्रेचर बॉन्ड. तर मी पहिल्यांदा नॉमिनल स्ट्रेचर बॉन्ड पहिल्या लेअरला टाकून देईल. चला, मग मी काय करीन, मी इथे एक तुकडा टाकीन ब्रिकचा, जो काय असेल छोटासा तुकडा टाकून देईल आणि इथे स्ट्रेचर येईल पहिला. मग मी पुन्हा दुसरा स्ट्रेचर इथे येईल आणि इथे उरलेला स्ट्रेचर लावून टाकेन. सेम हाच लेयर मी इथे पुन्हा घेईल वर, घेतला, हाच लेयर मी इथे पुन्हा वर घेईल. सेम हा लेयर मी इथे पुन्हा वर घेईल. ठीक आहे ना, हाच पुन्हा मी इथे वर घेईल, हाच पुन्हा मी इथे वर घेईल आणि सेम हा इथे मी वर घेईल. आता ओके. तर जर माझ्या कन्स्ट्रक्शन मध्ये नेहमी तुम्हाला स्ट्रेचरच दिसत असेल, स्ट्रेचर बर का, सगळे स्ट्रेचर आहेत, हे सगळे स्ट्रेचर आहेत आणि हे ब्रिकचे तुकडे आहेत. काय आहेत? तुकडे. ठीक आहे. जर तुमच्या वॉलच्या कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला सगळीकडे नुसते स्ट्रेचरच दिसत असतील, स्ट्रेचर ओनली, देन इट इज कॉल्ड ॲज अ कन्स्ट्रक्शन विथ द स्ट्रेचर बॉन्ड. जर तुमच्या वॉलच्या कन्स्ट्रक्शन मध्ये सगळीकडे तुम्हाला स्ट्रेचरच दिसत असतील, देन इट इज कॉल्ड ॲज अ कन्स्ट्रक्शन विथ अ स्ट्रेचर बॉन्ड. आता या स्ट्रेचरची एकाची लेंथ काय असणार आहे तुम्ही सांगा मला, प्लीज सांगा, प्लीज प्लीज मला एका स्ट्रेचरची लेंथ सांगा, किती असणार आहे? किती असणार आहे? मी आताच सांगितलं, एका स्ट्रेचरची लेंथ किती असणार आहे? 19. बरोबर ना? नक्की? 100%? 100 फायनल? चुकले सगळे तुम्ही. काय सांगितलं होतं मी? स्ट्रेचर और ब्रिक लेंथ विथ रिस्पेक्ट टू मॉर्टर. इथं काय नुसतं ठेवणार आहे का तुम्ही? नाही ना. विथ रिस्पेक्ट टू मॉर्टर आपण लेंथ काय पकडतो? 20 सेंटीमीटर. सिमिलरली 20 सेंटीमीटर. सिमिलरली 20 सेंटीमीटर. ठीक आहे. अशा प्रकारच्या कन्स्ट्रक्शनच्या बॉन्डला म्हणायचं स्ट्रेचर बॉन्ड. ओके, कळालं? डोक्यामध्ये गेलं फिक्स? ओके. आता हे ब्रिकचे तुकडे किती किती साईजचे लावले याच्याबद्दल स्ट्रेचर बॉन्ड मध्ये काहीही सांगण्यात आलेलं नाही. ठीक आहे. ब्रिकचे तुकडे तुम्ही रॅन्डमली लावू शकता. आता याच्याबद्दल एमपीएससी मध्ये येणारा क्वेश्चन, एमपीएससी मध्ये येणारा क्वेश्चन, एमपीएससी मध्ये याच्याबद्दल येणारा क्वेश्चन, एक मिनिट पहा तुम्ही. हा एमपीएससी मध्ये येणारा क्वेश्चन हा आहे, नीट लक्षात ठेवा, रेड पेननी मार्क करा, काय करायचं ते करा, हे क्वेश्चन येतो. या कन्स्ट्रक्शननी म्हणजे स्ट्रेचर बॉन्डनी जी वॉल आपण तयार करतो त्याला म्हणतो हाफ ब्रिक थिक पार्टिशन वॉल. हाफ ब्रिक थिक पार्टिशन वॉल. हाफ ब्रिक थिक पार्टिशन वॉल. ठीक आहे. एवढं कळालं तुम्हाला? काय कळालं? की स्ट्रेचर बॉन्डचे कन्स्ट्रक्शन कसं होतं आणि त्याच्यापासून जी वॉल कन्स्ट्रक्ट होते त्याला आपण काय म्हणतो? हाफ ब्रिक थिक पार्टिशन वॉल.
दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट बघा बरं का, मी फार सांगतोय. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट, हाफ ब्रिक थिक पार्टिशन वॉल. ओके, चला या आता पुढच्या ह्याला मला आता जास्त नाही एक्सप्लेन करावं लागणार, कारण एक गोष्ट कळाली तर दुसरी गोष्ट सोपी असते. जसं इथं स्ट्रेचर सगळे आपण प्लेस केले होते, इथे काय असणार या हेडर बॉन्डमध्ये? सर काय आम्हाला गाढव समजता का? काय नाही, इथं जसे स्ट्रेचर होते तसे इथं आता सगळे हेडर असणार. बरोबर आहे तुम्ही एकदम, म्हणूनच मी पहिल्या ह्याला नीट एक्सप्लेन केलं, दुसऱ्या ह्याला एवढी गरज नाही. बरोबर ना? ओके, इथे काय असणार? सगळे हेडर असणार. हेड 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 हेड. आता या हेडची पण कंटिन्युटी आपल्याला ब्रेक करावी लागणार ना, तर मी काय करणार, इथं एक ब्रिकचा तुकडा टाकून देणार. पुन्हा हा हेड माझा इथपर्यंत येईल, पुन्हा मग हा हेड इथपर्यंत येईल, हा हेड इथपर्यंत येईल, असा हेड कॅरी फॉरवर्ड होऊन जाईल. सिमिलरली हा इथली लाईन मी तशाच तशी इथली लाईन इथे रिपीट करतोय. बरोबर ना? ही अशी, ही अशी, ही अशी, ही अशी, ही लाईन मी इथं रिपीट करतोय. इथे तुकडा टाकला ब्रिकचा आणि छानपैकी रिपीट करा ना यार, काय तुम्ही काय टेन्शन घेता, पटापट रिपीट करा. हा, आता हे मी परत इथे रिपीट करतो आहे. ठीक आहे, हे काय हेड, हे काय हेड, हे काय हेड, हे काय हेड, हे काय हेड. सिमिलरली सगळे हेड इन्क्लुडिंग एक्सक्लुडिंग दिस. हा तुकडा आपण टाकतो 3/4 इंटू 3/4 इंटू काय आहे बरं, हे 3/4 इंटू बॅट. हे काय आहे? 3/4 इंटू बॅट. म्हणजे हे काय आहे सांगतो मी. ही आपली ब्रिक असेल, मी आता तुम्हाला 3D व्ह्यू करून दाखवतो. 3D व्ह्यू मध्ये तुम्हाला ही ब्रिक मी काढून दाखवली आहे. तर आता हे काय असतं, हा असा तुकडा, म्हणजे ब्रिक मी अशी कट केली तर ही ब्रिक किती झाली? साधारण ही झाली 3/4. बरोबर ना? म्हणजे 75%. तर अशा प्रकारचा तुकडा जर तुम्ही इथं लावला तर त्याला म्हणायचं 3/4 ऑफ अ बॅट. कळालं ना मी काय बोललो? 100% कळालं. ही पूर्ण ब्रिक आहे. हे बघा, हे समोर डस्टर दिसते ना माझं, हे पूर्ण ब्रिक आहे. याच्या एका एंडला मी असा कट मारला, तिरपा 45 डिग्रीनी कट मारला. या 45 डिग्रीनी कट मारल्यानंतर कसं दिसतंय डस्टर? दिसतंय तसं दिसतंय. बघा माझा हात कसा आहे, कट मारला मी 45 डिग्रीचा. या 45 डिग्रीनी कट मारल्यानंतर याचा 25% भाग निकामी होतो, 75% भाग कामाला ठेवतो. तर हा 75% भाग म्हणजे काय झाला? 3/4 ऑफ बॅट हा आपण हेडर बॉन्डची कंटिन्युटी ब्रेक करण्यासाठी वापरतो. ठीक आहे, सो हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे एक्झाम मध्ये विचारतात. मी तुम्हाला इमॅजिन व्हावं याच्यासाठी हे करून पण दाखवलं. 3/4 ऑफ बॅट हे इथे कंटिन्युटी ब्रेक व्हावी याच्यासाठी वापरतात. काही बुक मध्ये या 3/4 ऑफ बॅटला नाव दिलं आहे किंग क्लोजर. काही बुक मध्ये दिलेलं आहे, सगळ्या बुक मध्ये नाही. मी जेवढं वाचलं त्याच्यात एकाच बुक मध्ये दिसलं, मी इथं लिहून दिलं. ओके, 3/4 ऑफ बॅटचा तुकडा जर लावत असाल तुम्ही, ब्रिकचा 3/4 तुकडा जर तुम्ही कंटिन्युटी ब्रेक करायला लावत असताल, त्याला म्हणायचं किंग क्लोजर. काय? किंग क्लोजर म्हणायचं. चला, आता पहिली म्हणजे स्ट्रेचर बॉन्डची जी वॉल होती त्याला मी 3 स्टार दिले होते. त्याला आपण काय म्हणत होतो? त्याला आपण म्हणत होतो हाफ ब्रिक थिक पार्टिशन वॉल. बरोबर ना? याला काय म्हणलं मी? हाफ ब्रिक थिक पार्टिशन वॉल. आणि याला मी काय म्हणणार? 1 ब्रिक थिक वॉल. या हेडर वॉल पासन जी वॉल तयार होते त्याला मी काय म्हणणार? 1 ब्रिक थिक पार्टिशन वॉल. 1 ब्रिक थिक पार्टिशन नाही, 1 ब्रिक थिक वॉल. आता तुम्हाला लक्षात ठेवायची ट्रिक सांगून देतो. पार्टिशन वॉल ही कशी असते रे? पार्टिशन वॉल ही अतिशय लहान असते, जाड वॉल नसते. पार्टिशन मध्ये आपल्याला घरात पार्टिशन द्यायचं असतं. तुम्हाला तिथं वॉल जर जास्ती मोठमोठाली दिली तुम्ही तर घराचा एरिया कमी होईल. सो आपली पार्टिशन वॉल असते लहान. पार्टिशन वॉल लहान असते.
तर पार्टिशन वॉल आपण कुठे देणार? स्ट्रेचर बॉन्डमध्ये, कारण स्ट्रेचर बॉन्डमध्ये तुम्हाला हा एवढाच सरफेस कामाला येतो ना ब्रिकचा. म्हणजे डोक्यामध्ये चाललंय तुमच्या, हे तुम्हाला समोरची साईड दिसतीये, पण तुमच्या वॉलची थिकनेस किती येईल? एवढी. तेच जर हेडर बॉन्ड घेतला तर तुमच्या वॉलची थिकनेस किती येईल? एवढी. म्हणजे आता तुमची वॉलची थिकनेस ही मोठी आहे का ही मोठी आहे? ही मोठी आहे. याला मी म्हणलं हाफ ब्रिक थिक वॉल, तर याला मी काय म्हणणार? 1 ब्रिक थिक वॉल. ओके, कसंही लक्षात ठेवा, मी एकदम एकदम लोअर लेवलला येऊन शिकवतोय. तुम्हाला जर याच्यातही कन्फ्युजन असेल तर रट्टा मारायचा सरळ. ठीक आहे, हे काय सांगितलं मी? हाफ ब्रिक थिक पार्टिशन वॉल. आणि हेडर बॉन्ड पासून जी वॉल तयार होते त्याला म्हणायचं 1 ब्रिक थिक वॉल. ठीक आहे, 1 ब्रिक थिक वॉल. याच्यामध्ये आपण 3/4 ऑफ द बॅटचा तुकडा इथं वापरतो, त्याला किंग क्लोजर असेही म्हणतात. ठीक आहे, चला पुढे. हाँ, अब आएगी मेरी स्टोरी काम में. अब आएगी मेरी स्टोरी काम में. काय सांगितलं होतं मी? मी असं सांगितलं होतं की इंग्लिश लोक आपण जे सांगू त्याला डेव्हलप करतात. आणि इंग्लंडमध्ये आजही राणी म्हणजे राजेशाही आहे. बस आता तुम्हाला बघा, इंग्लिश बॉन्ड तुम्हाला शिकायचंय. एक वॉल तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायची आहे विथ द हेल्प ऑफ इंग्लिश बॉन्ड. चला, ब्रिकचीच वॉल असणार आहे ती, कशाला मी डोकं लावू अजून? ब्रिकचीच वॉल आहे. हा, चला आता हे इंग्लिश लोक काय म्हणतात? तुम्ही हेडर बॉन्ड शिकले, तुम्ही स्ट्रेचर बॉन्ड शिकले. आम्ही हेडरही नाही वापरणार, आम्ही स्ट्रेचरही नाही वापरणार. आम्ही त्याच्या पुढचं आमचं नव्याने स्ट्रक्चर तयार करणार. ते काय असणार? विथ द हेल्प ऑफ हेडर अँड विथ द हेल्प ऑफ स्ट्रेचर. बघा, या इंग्लिश बाबाचं असं म्हणणं होतं की मी पहिला लेअर स्ट्रेचरचा देईल सगळा मस्तपैकी, आणि दुसरा लेअर मी देईल हेडरचा. दुसरा लेअर मी कशाचा देईल? हेडरचा देईल. ठीक आहे, पुन्हा तिसरा लेअर मी कशाचा देणार? मी तिसरा लेअर देणार स्ट्रेचरचा. आणि चौथा लेअर मी कशाचा देणार? मी चौथा लेअर देणार हेडरचा. ठीक आहे, देऊ द्या, आपल्याला काय करायचं? मी तुम्हाला तेच सांगितलं, आपण केलेल्या संशोधनाला डेव्हलप करण्याचं काम इंग्लिश लोक करतात, कधीही नव्याने संशोधन लावत नाहीत. सो यांचं म्हणणं होतं पहिला लेअर स्ट्रेचर, दुसरा लेअर हेडर, तिसरा लेअर स्ट्रेचर, चौथा लेअर हेडर, पाचवा लेअर स्ट्रेचर. याचं उलट पण करू शकता, पहिले हेडर मग स्ट्रेचर, मग हेडर मग स्ट्रेचर, दोन्ही चालतं. ओके, तर हे इंग्लिश लोक तुम्हाला मी शिकवलं बरं का. काय शिकवलं? इंग्लिश लोक आपण जे करतो त्याच्या पुढे त्याला छोटंसं मॉडिफिकेशन करतात आणि सगळं संशोधन आपल्याच्या नावावर करून घेतात. सो यांनी काय केलं की स्ट्रेचर आणि हेडरचं कॉम्बिनेशन केलं आणि त्याला नाव दिलं इंग्लिश बॉन्ड. काय? इंग्लिश बॉन्ड. ठीक आहे, आता या इंग्लिश बॉन्ड मध्ये कधी जर लाईनवर लाईन यायच लागली बरं का, समजा इन केस हा स्ट्रेचर बॉन्ड या हेडर बॉन्डच्या खाली यायला लागला, तर ही कंटिन्युटी ब्रेक करण्यासाठी इथे आपण देतो ब्रिकचा तुकडा. ही कंटिन्युटी ब्रेक करण्यासाठी इथे देतो आपण ब्रिकचा तुकडा. सो या ब्रिकच्या तुकड्याला आपण म्हणणार क्वीन क्लोजर. काय म्हणणार? क्वीन क्लोजर. आता माझी स्टोरी सांगितलेली कामात आली. इंग्लिश राजेशाही म्हणजे राणी अस्तित्वात आहे इंग्लिश बॉन्ड मध्ये, क्वीन क्लोजर. आणि दुसरं आपण केलेलं मॉडिफिकेशन, आपण केलेला शोध त्यांनी त्याला जस्ट मॉडिफाय केलं आणि संशोधन स्वतःच्या नावावर केलं. सो दिस इज ऑल अबाउट द इंग्लिश बॉन्ड. याच्याबद्दल मी एक्स्ट्रा नाही सांगू शकत, पहिलेच खूप तुम्हाला सांगून झालेलं आहे. ओके, इंग्लिश बॉन्ड, क्वीन क्लोजर, इंग्लिश बॉन्ड, स्लाइट डेव्हलपमेंट ओव्हर द हेडर अँड स्ट्रेचर बॉन्ड. ओके, नाव लेट अस कम टुवर्ड्स द फ्लेमिश बॉन्ड. हा फ्लेमिश अजूनच हुशार. हा फ्लेमिश म्हणतो मी इंग्लिश लोकांचे एक पाऊल पुढे. हा फ्लेमिश काय म्हणतो? मी इंग्रज जे लोक आहे त्याच्या एक पाऊल पुढे. मग हा काय म्हणतो? हा म्हणतो की जर मला एखादी वॉल कन्स्ट्रक्ट करायची आहे तर
त्याच्यामध्ये मी ब्रिकचं कन्स्ट्रक्शन तर वापरणारच, पण मी इथं सगळे स्ट्रेचर आणि इथं सगळे हेडर नाही करणार. मी इथं सगळे स्ट्रेचर पण नाही, इथं सगळे हेडर पण नाही. मी एक स्ट्रेचर देईल, एक हेडर देईल, एक स्ट्रेचर देईल, एक हेडर देईल. ओके, सेम हिअर. इथे दिला हेडर, इथं दिला स्ट्रेचर. ठीक आहे, पुन्हा इथं दिला हेडर, हेडर, इथं दिला हेडर आणि इथं दिला स्ट्रेचर. सेम वाईस वर्सा बरं का. ओके, तर ही जी नवीन कलाकृती फॉर्म झाली, तर ही झाली आपल्या फ्लेमिश बाबाच्या संशोधनाने. हा म्हणतो की मला पूर्ण लेअर स्ट्रेचरचाही नाही द्यायचा, मला हेडरचाही पूर्ण लेअर नाही द्यायचा, मी कॉम्बिनेशन ठेवणार. आता याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार यांनी केले. इथंच थांबला नाही तो, इथं 2 प्रकार करून सोडले त्यांनी. अजून दोन प्रकार आहेत इथं. सिंगल लेयर फ्लेमिश बॉन्ड, काय सिंगल लेयर फ्लेमिश बॉन्ड, आणि दुसरा आहे डबल लेयर फ्लेमिश बॉन्ड. डबल लेयर फ्लेमिश बॉन्ड, सिंगल लेयर फ्लेमिश बॉन्ड, डबल लेयर फ्लेमिश बॉन्ड यांनी सांगितलं. आता याच्याबद्दल तुम्हाला जरा माहिती देतो. या ब्रिक मेसनरीला तुम्ही समोरून बघताय, बरोबर ना. या ब्रिक मेसनरीला तुम्ही समोरून बघताय. हा बाबा काय म्हणतो की या ब्रिक मेसनरीला लोक समोरून बघतायत, मी काय करणार, याच्यामध्ये 2 टाईप करणार. समोरून बघितलं तर त्या माणसांना असं दिसलं पाहिजे, हेडर स्ट्रेचर, हेडर स्ट्रेचर, स्ट्रेचर हेडर असं दिसलं पाहिजे. आणि ज्यांनी कोणी मागून बघितलं, मागून मागच्या साईडनी बघितलं, तर त्याला तिथं काय दिसलं पाहिजे, त्याला तिथं असं दिसलं पाहिजे काहीतरी, हे स्ट्रेचर, हे स्ट्रेचर, हे स्ट्रेचर, हे हेडर, हे हेडर, हे हेडर. म्हणजे समोरून एक आणि मागून एक असं असेल तर याला म्हणायचं सिंगल लेअर फ्लेमिश बॉन्ड. ठीक आहे, समोरून एक, समोरून एक म्हणजे कळतंय मी काय बोललो. समोरून फ्लेमिश बाबाची स्टाईल, समोरून फ्लेमिश बाबाची स्टाईल आणि मागे इंग्लिश बाबाची स्टाईल असेल तर त्याला म्हणायचं सिंगलच लेअर दिला त्यांनी, डबल नाही दिला. फक्त लोकांना दिसावं म्हणून समोरून लेअर देऊन टाकला फ्लेमिश, मागे वेगळंच आहे काहीतरी. म्हणजे या वॉलच्या मागून दुसरं लेअर दिलाय त्यांनी, तो दुसरा वेगळाच लेअर आहे कोणता तरी इंग्लिश बॉन्डचा, तर त्याला म्हणायचं सिंगल लेअर फ्लेमिश. ओके, आणि जर जसं दिसतंय तसंच मागे पण असलं, जसं दिसतंय तसंच मागे पण असलं वॉलच्या, तर त्याला म्हणायचं डबल लेअर फ्लेमिश. हे इथं जसं दिसतंय हेच जर तुम्ही मागून बघितलं, ह्या वॉलच्या मागून बघितलं, तर ते तसंच तुम्हाला जर दिसलं, त्याला म्हणायचं डबल लेअर फ्लेमिश बॉन्ड. बोललो मी अत्यंत सोप्या, साध्या, सरळ मार्गी पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला सांगा. ओके, दिस कम्प्लीट्स बॉन्ड्स. ओके, याच्यानंतर एक छोटासा 1 मिनिटाचा टॉपिक आहे, त्याचं नाव आहे मॉर्टर. काय नाव आहे त्याचं? मॉर्टर. चलो, मॉर्टर. हे मॉर्टर फारच मस्त आहे, मला खूप आवडतं. का खूप आवडतं? कारण हे स्मूथनेस प्रोव्हाइड करतं. काय प्रोव्हाइड करते? स्मूथनेस. काय प्रोव्हाइड करते? स्मूथनेस. बघा, तुम्ही ब्रिकचं कन्स्ट्रक्शन करा का तुम्ही स्टोनचं कन्स्ट्रक्शन करा, तुम्हाला डोळ्यासमोर डायरेक्ट ब्रिक दिसल्या तर कसं वाटतं? त्रास होतो ना, अरे हे काय विटा विटा आहे, त्याच्यावर काही प्लास्टरिंग असतं का नाही. ओके, सो दॅट प्लास्टरिंग इज डन बाय द मॉर्टर. मॉर्टर काय करतं? मॉर्टर प्रोव्हाइड द स्मूथनेस टू द वॉल. मस्तपैकी मॉर्टर मारायचं, त्या ब्रिक कन्स्ट्रक्शनवर मॉर्टर मारायचं, प्लास्टरिंग करायची, आणि ह्या प्लास्टरिंगमुळे स्मूथनेस प्रोव्हाइड होतो, आणि या स्मूथनेसमुळे आपल्याला छान वाटतं. आपण वॉलला तर जास्त हात नाही लावत, पण हात लावलं तर आपली वॉल स्मूथच असली पाहिजे असा आपला आग्रह असतो, बरोबर ना. सो मॉर्टर प्रोव्हाइड द स्मूथनेस टू द वॉल. ठीक आहे, हे मॉर्टर तयार कशाने होतं? हे मॉर्टर तयार होतं लाईम नाही म्हणू शकत, जाऊ दे, आपण सिमेंटच म्हणून नीट सांगतो ना. ठीक आहे, सिमेंट अँड सँड. हे मॉर्टर तयार होतं सिमेंट अँड सँड
याचं प्रपोर्शन असतं 1:3 आणि याच्यामध्ये ऑफकोर्स असतं काय, पाणी. पाणी. जर तुम्ही सिमेंट आणि सँडचं 1:3 आणि काही काही बुकमध्ये रेंज दिली आहे 1:4 या प्रपोर्शनमध्ये जर तुम्ही सिमेंट आणि सँड म्हणजे वाळूचा जर रेशो घेत असताल 1:3, 1 किलो सिमेंट तर 3 किलो वाळू, 1 किलो सिमेंट तर 4 किलो वाळू, या प्रपोर्शनमध्ये जर तुम्ही एखादं मिश्रण पाण्याच्या साह्याने मिक्स करत असताल तर ते तयार होतं मॉर्टर. मॉर्टरचा एकमेव उद्दिष्ट असतो स्मूथनेस प्रोव्हाइड करणे. मॉर्टर कधीही आपल्याला स्ट्रेंथसाठी आपण यूज करत नाही. मॉर्टर कधीही आपण स्ट्रेंथसाठी यूज नाही करत. मॉर्टरचा अजून एक यूज आहे बॉन्डिंग. कोणती बॉन्डिंग? ब्रिक आणि त्याच्यावर असणारं मॉर्टर याचं प्रॉपर बॉन्डिंग व्हावी, हा एक दुसरा यूज कोणाचा असतो? मॉर्टरचा. सो मॉर्टरचा अजून एक प्लस यूज काय आहे? बॉन्डिंग. बॉन्डिंग. सो मी जो शेवटचा 1 मिनिट म्हणलं होतं तो 1च मिनिटाचा पॉइंट होता की मॉर्टर प्रोव्हाइड स्मूथनेस अँड बॉन्डिंग टू द कन्स्ट्रक्टेड वॉल. दुसरं, मॉर्टर इज मेड अप बाय सिमेंट अँड सँड विथ द रेशिओ ऑफ 1:3 to 1:4. ओके, ऑफकोर्स देअर इज द ॲडिशन ऑफ वॉटर इन देअर. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द सबस्ट्रक्चर, सॉरी सुपरस्ट्रक्चर. पहिला टॉपिक मटेरियल्स, दुसरा टॉपिक सबस्ट्रक्चर, तिसरा टॉपिक सुपरस्ट्रक्चर आज या ठिकाणी आपण संपवत आहोत. याच्यानंतर आपला लास्ट अँड बेस्ट टॉपिक चालू होणार आहे, तो म्हणजे सर्वे, जो की मोस्ट इम्पॉर्टंट आहे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात ते तर कंपल्सरी एक्झाममध्ये येतात. त्याचे कन्सेप्ट मी तुमचे 100% क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटतं. आतापर्यंतचे लेक्चर तुम्हाला आवडले, वेल अँड गुड. अशाच प्रकारे बघत राहा आणि अडचण असेल तर कमेंट करत राहा. ओके, थँक्यू, बाय बाय.